श्री स्वामी समर्थ मंडळी, आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. माहेरी असल्यामुळे थोडंसं मी उशिराच उठलेले होते. लेकरांमुळे तर मला कोणत्याच कामाला हात लावता येत नाही. आईने सडा टाकलेला होता, मग म्हटलं चला रांगोळी तरी काढूयात. तेवढ्यातच बहिणाबाईच्या घरून आम्हाला हे पार्सल आलेलं होतं. तिने महादेवाच्या पूजेसाठी आम्हाला बेलपत्र, शमीपत्र आणि थोडेसे गोकर्णाचे फुलं पाठवले होते. पांढरे फुलं तिने काही पाठवलं नव्हतं, कारण की घरी भरपूर सारे पांढरे फुलं होते. शंभू बाहेर खेळत होता, त्यामुळे म्हटलं चला देवपूजा तरी करून घेते. खरंच देवपूजा करताना खूप मनाला प्रसन्न वाटतं. श्रावण महिना चालू असल्यामुळे माझ्या आईनं मस्त असे शिवलीलामृत आणि ज्ञानेश्वरी पारायण चालू केलेलं होतं. गावामध्ये भरपूर मोठं महादेवाचं मंदिर आहे, पण तिथे काय आम्ही जाणार नव्हतो. शेजारच्या काकूंच्या घरी महादेवाची छोटीशी पिंड आहे. म्हटलं चला आपण तिथेच पूजा करून घेऊयात. आणि आज महादेवांना तिळाची मिठ अर्पण करायची होती. दिवा लावण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तो लागलाच नाही. त्यामुळे मी फक्त अगरबत्तीच तिथे लावली. मला पूजा करून घरी येईपर्यंत आईने मस्त अशी खिचडी परतली होती. त्याच्याबरोबरच शेंगदाण्याची रशी पण बनवली होती. कालच तिने हे काही दही पण लावलेलं होतं. मग काय दही म्हटल्यावर शेंगदाण्याची रशी बाजूला ठेवली आणि मस्त अशी दही खिचडीवरच ताव मारला.